आता एक महत्त्वाची बातमी। 10 वर्षांपूर्वी 3 लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा असलेल्या सरकारच्या तिजोरीवर सध्या 8 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। दरवर्षी राज्य सरकार कर्जापोटी 57,000 कोटींचं व्याज देतंय। दुसरीकडे वेतन निवृत्ती वेतनावर दरवर्षी 2.5 लाख कोटी रुपये द्यावे लागतायत आणि त्यामुळे सध्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कर्जाशिवाय पर्याय नसल्याची वस्तुस्थिती आहे। 2014-15 पासून राज्याचा महसूल अपेक्षित वाढलेला नाही, पण बाह्य कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या ओझ्यामुळे सरकारी तिजोरी रिकामीच होतीये। दहा वर्षांपूर्वी 3 लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा असलेल्या सरकारच्या या तिजोरीवर आता सध्या 8 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे। दरवर्षी राज्य सरकार कर्जापोटी 57,000 कोटींचं व्याज देतंय। दुसरीकडे मात्र वेतन निवृत्ती वेतनावर दरवर्षी 2.5 लाख कोटी रुपये द्यावे लागतायत आणि त्याचमुळे सध्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे कर्जाशिवाय दुसरा कोणताच पर्याय शासनापुढे नसल्याची ही वस्तुस्थिती समोर येते। 2014 पासून राज्याचा महसूल अपेक्षित हा वाढलेला नाही। जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। जुई, 2014-15 पासून राज्याचा महसूल अपेक्षित वाढलेला नाही आणि त्यामुळे कर्जाशिवाय कोणता दुसरा पर्याय समोर नाहीये, इतर काय कारण आहेत? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा, ही एक खूप मोठी आणि महत्वाची माहिती आहे। कारण जर आपण पाहिलं तर मग राज्यावर भर जो आहे, कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढलेला आहे। महसूल देखील गेल्या 10 वर्षांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि 10 वर्षात जरी महसूल वाढला असेल, कर्ज वाढलं तरी 5 लाख कोटींचं कर्ज देखील आहे। अजूनही 30 कोटींचं कर्ज काढण्याची तयारी सरकारने दाखवली आहे। 10 वर्षांपूर्वी देखील 3 लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा जर आपण पाहिलं तर राज्य सरकारवर होता आणि सध्या 8 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभारला गेला आहे। आणि त्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर कर्जाचा डोंगर असतानाही अजूनही कर्ज काढण्याच्या तयारीत सरकार आहे। निश्चितच ही एक महत्वाची आणि मोठी माहिती आहे। सरकार याच्याकडे कर्ज कसं व्यवहार कसं चालवणार आणि खर्च कसा उत्पादन करणार याची शंका आता सगळ्यांना लागलेली आहे। निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।